मित्रांनो, दी टर्निंग पॉइंट असं आपण ज्याचं वर्णन करत असतो, अतिशय महत्वाचा प्रोग्राम, असा वेबिनार की ज्या वेबिनार मधून अनेक लोकांना त्यांचं आयुष्य पूर्णपणे पॉझिटिव्हली चेंज करण्यासाठी प्रेरणा मिळालेली आहे, मोटिवेशन मिळालेलं आहे. आणि नुसतं मोटिवेशन नाही तर त्यांना दिशा मिळालेली आहे. आणि म्हणून आपण त्याला टर्निंग पॉइंट असं नाव दिलेलं आहे. एमपीएससी यूपीएससी हे दोन शब्द मी नेहमी सांगत असतो की माझ्या आयुष्यामध्ये ज्या क्षणाला आले तिथपासून माझं आयुष्य बदललं. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला ज्यांना ज्यांना मी असं म्हणेन की स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो मी तुमच्याशी शेअर करतो या कार्यक्रमामधून, तो दृष्टिकोन जर तुम्ही समजून घेतला तर निश्चितपणे या स्पर्धा परीक्षेच्या किंवा एमपीएससी यूपीएससी या दोन शब्दांमुळे आपलं संपूर्ण आयुष्य पॉझिटिव्हली चेंज होणार आहे. आणि त्यामुळे हा पुढचा जो 1 तास आहे, हा 1 तास आपल्या आयुष्यातली सर्वात चांगली इन्व्हेस्टमेंट होऊ शकतो. तुमच्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट म्हटलं की फक्त पैसे येतात, परंतु कुठलेही पैसे तुम्ही आत्ताच्या 1 तासासाठी गुंतवलेले नाहीत. मात्र हा 1 तास तुमच्या आयुष्यातला, तुमच्याच आयुष्यामध्ये तुम्ही गुंतवत आहात. आणि ही तुमच्या आयुष्यातली सर्वात चांगली इन्व्हेस्टमेंट राहील तुमच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह चेंज आणण्यासाठी. कोणाकोणाचा ह्या गोष्टीवर विश्वास आहे त्यांनी पॉझिटिव्ह चेंज हा शब्द या ठिकाणी टाईप करायचा आहे. मित्रांनो, आपण ऑनलाईन एज्युकेशनच्या सिस्टीम मध्ये आहोत आणि ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपल्याला ऍक्टिव्ह राहावं लागतं, पार्टिसिपेट राहावं लागतं. का? कारण ऑफलाईन एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपण सगळे समोरासमोर असतो, एकाच वातावरणामध्ये असतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं जे उद्दिष्ट आहे त्याच्याशी आपण एकरूप होतो. मात्र ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम मध्ये असं नसतं. ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम मध्ये तुम्ही दूर कुठेतरी बसलेला आहात, मी दूर कुठेतरी बसलेलो आहे, मी वेगळ्या वातावरणात बसलेलो आहे, तुम्ही वेगळ्या वातावरणात बसलेले आहात. परंतु असं असूनही आपलं उद्दिष्ट एक आहे. आणि आपलं उद्दिष्ट काय आहे? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह चेंज आपल्याला आणायचा आहे. आणि त्याच्यासाठीच एक जो मार्ग आपण म्हणूया किंवा जो रस्ता आपण म्हणूया, तो रस्ता आपला फिक्स आहे आणि तो रस्ता आहे स्पर्धा परीक्षेचा, एमपीएससी यूपीएससीचा. तसं तर स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी यूपीएससी पेक्षा खूप काही असतं, परंतु आपण जो रस्ता निवडलाय तो एमपीएससी यूपीएससीचा आहे मित्रांनो. आणि म्हणून हा वेबिनार आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे, टर्निंग पॉइंट आहे, आयुष्याला दिशा देणारा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही पॉझिटिव्ह बदल आणणारा आहे. आणि हा पॉझिटिव्ह बदल जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर पहिल्यांदा आता इथं बसल्यानंतर आपल्याला काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाव्या लागतील. सगळ्यात पहिल्यांदा पुढच्या 1 तासामध्ये तुम्ही बाकीच्या सगळ्या जगापासून दूर असले पाहिजे. तुम्ही जिथं कुठे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी तुम्ही बसलेला आहात त्याची खात्री करा. जर तुम्ही गाडी चालवत आहात, काही लोक बाहेर असतील, काही लोक काहीतरी काम करत असतील, तर हे सगळं थांबवून एका ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्हाला रेंज व्यवस्थित मिळेल आणि तुम्ही तुमचा पूर्ण फोकस पुढचा 1 तास ह्या अतिशय महत्वाच्या कंटेंटवर देणार आहात. आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला अशा ठिकाणी बसवणं गरजेचं आहे. मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट आहे आपल्याला लागणारा वही आणि पेन. या 1 तासामध्ये अनेक गोष्टी आपण शिकणार आहोत. आपण स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेली माहिती घेणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत. आपली मनोवृत्ती कशी चेंज करायची, सवयी कशा बदलवायच्या, माहिती मिळवायची कशी. काहीही पैसे खर्च न करता आजच्या काळामध्ये आपल्याला पाहिजे ती माहिती, तुम्ही कुठेही राहा, अगदी जंगलात असाल तरी फक्त रेंज पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही ती माहिती मिळवू शकता. ती माहिती आपण कशी मिळवायची, आपली पॉझिटिव्हिटी जी आहे ती टिकवून कशी ठेवायची, अभ्यासाची योग्य पद्धत काय आहे, म्हणजे 3 शब्दांवर आपण खास करून बोलणार आहे. माहिती, मार्गदर्शन आणि सुविधा, ह्या 3 गोष्टी आपल्याला एमपीएससी यूपीएससीतलं यश मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. मी नेहमी सांगत असतो की आपल्या आयुष्यामध्ये जर का योग्य वेळेला योग्य माहिती
योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक त्या सुविधा जर का मिळाल्या तर एखादा व्यक्ती, कोणीही सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा व्यक्ती, चमत्कार म्हणू शकतो आपण, इतक्या मोठ्या प्रमाणात आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. मित्रांनो, आता आपला हा वेबिनार सुरू करायच्या आधीच, एक 2 मिनिटं आधी, 5 मिनिटं आधी रमेश घोलप सरांचा फोन आला होता मला. आता एक 2-5 दिवसांच्या आधी रांची, झारखंडमध्ये रमेश घोलप सरांना मी भेटून आलो. इथे थांबणे नाही हे पुस्तक त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि रमेश घोलप हे आता IAS आहेत आणि ते रांची म्हणजे झारखंड जे राज्य आहे त्या झारखंड राज्यामध्ये रांचीला त्या गव्हर्नमेंटचे ऍडिशनल फायनान्स सेक्रेटरी आहेत. काही जिल्ह्यांचे कलेक्टर म्हणून राहिलेले आहेत, SDO म्हणून राहिलेले आहेत, इलेक्शन कमिशन सारख्या ठिकाणी राहिलेले आहेत. इतक्या महत्वाच्या वेगवेगळ्या पदांवर ते राहिलेले आहेत. आणि मी आता 3 दिवस त्यांच्याकडे होतो आणि तुम्हाला सांगतो की एखाद्या माणसाच्या आयुष्यात स्पर्धा परीक्षेमुळे काय बदल येऊ शकतो, की जो माणूस काही दिवसांच्या आधी B.Ed करत असताना आपले वडील वारले आणि वडील वारले तर त्यांच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी, गावाला जाण्यासाठी 2 रुपये तिकिटाचे पैसे नव्हते. काही लोकांना मागितले, मिळाले नाही आणि म्हणून रस्त्याच्या बाजूने बसला. तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणू शकता. तोच माणूस आज अनेक लोकांचं नशीब लिहितो आहे एका अर्थाने. कित्येक लोकांना ते सांगत होते की वडिलांना उपचार ज्यावेळेस मला करायचे होते त्यावेळेस उपचारासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आज संपूर्ण राज्याच्या हेल्थ सिस्टीमला पैशाचा जो पुरवठा आहे तो करण्याचं अतिशय महत्वाचं काम आज त्यांच्या हातामध्ये आहे. एखाद्या माणसाच्या आयुष्यात आपण जो पॉझिटिव्ह बदल म्हणतो तो किती पॉझिटिव्ह बदल येऊ शकतो ही छोटीशी गोष्ट. आणि एवढं सगळं असून, एवढ्या सगळ्या मोठ्या पदांवर बसलेले असून सुद्धा तो माणूस आजही पूर्णपणे जमिनीवर आहे. आणि मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला हे फक्त उदाहरण म्हणून सांगितलंय मी तुम्हाला. आणि एक गिफ्ट मी तुम्हाला आज देणार आहे की इथे थांबणे नाही या पुस्तकाची जी PDF आहे ती PDF मी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपला मी पाठवील. त्याच्यासाठी फक्त तुम्ही करायचं काहीच नाहीये. इथे गुगलचा फॉर्मची लिंक मी टाकलेली आहे. तेवढा एक गुगलचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, बस झालं. त्याच्यापेक्षा पलीकडे तुम्हाला करायचं काही नाहीये. तर मित्रांनो, असे अनेक विद्यार्थी आहेत, असे अनेक लोक आहेत, त्यांनी स्पर्धा परीक्षा या 2 शब्दांच्या आधाराने आपल्या आयुष्यामध्ये अतिशय मोठा पॉझिटिव्ह बदल आणलेला आहे. आणि हा पॉझिटिव्ह बदल आणतानाच शेकडो नव्हे हजारो लोकांच्या आयुष्यावरही अतिशय मोठा सकारात्मक बदल हे लोक आणत आहेत, काम करत आहेत. याच्यापेक्षा मोठा दुसरा कुठलाही पुरावा लागत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की पूर्ण फोकस, लक्ष देऊन तुम्ही बसा. खात्रीने मी तुम्हाला सांगतोय की जो ऍटिट्यूड किंवा आपण त्याला मनोवृत्ती म्हणूया, जी मनोवृत्ती स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याची तुम्हाला ह्या कार्यक्रमातून मिळेल ती इतरत्र कुठेही मिळणार नाही. लाख रुपयाचा क्लास तुम्ही लावला तिथे मिळणार नाही. खात्रीने सांगतो मी तुम्हाला. ज्या पद्धती अभ्यासाचे तुम्हाला या ठिकाणी मिळतील त्या पद्धती सुद्धा तुम्हाला कुठे मिळणार नाही. आणि मोटिवेशन विषयीचं असं काहीतरी तुम्हाला आज शिकायला मिळेल की त्यानंतर मोटिवेशनसाठी तुम्हाला बाहेर जायची गरज पडणार नाही, तर तुम्ही स्वतःचं मोटिवेशन स्वतः तयार होऊ शकता. नव्हे आपण दुसऱ्याला मोटिवेशन देऊ शकतो. मित्रांनो, जर एवढं आपल्याला मिळणार असेल तर मला सांगा, तुमच्यापैकी किती लोक पुढचे 50 नाही 48 मिनिट या ठिकाणी बसायला तयार आहेत? त्यांनी 48 हा आकडा या ठिकाणी टाईप करायचा आहे. पटापट, फास्ट. आणि मेसेज मध्ये टाईप करा, येस प्रणाली, थँक्यू. फक्त 48 मिनिट तुम्हाला पुढचे तुमच्या आयुष्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत. माझ्या नाही, माझ्या आयुष्यात जी इन्व्हेस्टमेंट होती ती करत आहे मी किंवा केलेली आहे. ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि म्हणून मित्रांनो, पुढचे 48 मिनिटं स्तब्ध बसा, शांत बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा. तुमच्यात जेवढी एनर्जी आहे ती सगळी एनर्जी एकाच गोष्टींवर, एकाच बिंदूवर एकाग्र झाली पाहिजे. जे जे काही आता आपण या ठिकाणी शिकतो आहे त्यातली प्रत्येक गोष्ट तुमचा संपूर्ण आयुष्याचा आलेख बदलवू शकते.
याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा आहे आणि त्या अँगलनं तुम्हाला त्याच्याकडे पाहायचं आहे. मित्रांनो, मी डॉक्टर विशाल बेदुरकर, वित्त आणि लेखा अधिकारी, महाराष्ट्र शासन, संस्थापक अध्यक्ष, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे. ज्ञानज्योती एज्युकेशन या आपल्या संस्थेमार्फत जे वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम होतात, इतरही अनेक शैक्षणिक प्रोग्राम चालतात, तर त्या प्रोग्राम मधला टर्निंग पॉइंट हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम पर्सनली मी स्वतः अटेंड करतो, मी स्वतः तो घेतो. बाकी इतरही वेगवेगळ्या विषयांचे खूप सारे शिक्षक, मार्गदर्शक आपल्याकडे आहेत. अतिशय उत्तम प्रकारे ते आपल्या शेकडो आणि हजारो विद्यार्थ्यांना प्रोग्राम देत आहेत. आज शेकडो नाही तर हजारो विद्यार्थी ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये आजच्या घडीला शिक्षण घेत आहेत. हजारोचा आकडा सांगतो, विचारतोय मी तुम्हाला, सांगतोय. आणि म्हणून तुम्ही ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने लक्षात घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. वही आणि पेन नसेल तर लगेच घ्या. वही आणि पेन आपल्याला प्रत्येक क्षणाला आता इथून उपयोगाचा पडणार आहे. आणि जर तुम्ही गुगलचा फॉर्म भरला नसेल तर लगेच गुगलचा फॉर्म भरा. मित्रांनो, ज्यांना ज्यांना पीपीटी दिसते आहे त्यांनी लगेच यस असं टाईप करा पटकन. याचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा आहे पटकन, कारण हे मी लगेच बंद करणार आहे. आपली पीपीटी दुसरी आहे. नॉट द फेल्युअर बट द लो एम इज क्राईम. वाक्य हृदयावर कोरून ठेवा. नॉट द फेल्युअर बट द लो एम इज क्राईम. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, ज्यांचा आज जन्मदिवस आहे, ज्या माणसाने लोकांसाठी आपला शेवटचा श्वास सुद्धा मोजला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना स्टेजवरच तो माणूस कोसळला आणि शेवटचा श्वास घेतला. अशा डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांना आपण सगळेजण विनम्र अभिवादन आत्ता या क्षणाला करूया. आणि आजचा आपला हा जो प्रोग्राम आहे, द टर्निंग पॉइंट, याला आपण सुरुवात करूया. दुसरी पीपीटी दिसते क्लिअर सगळ्यांना? पीपीटी क्लिअर दिसायला लागली की यस असं टाईप करा पटकन. ही आहे आजच्या आपल्या वेबिनारची पीपीटी. ज्यांना ज्यांना पीपीटी क्लिअर दिसायला लागले त्यांनी पटापट यस असं टाईप करा. यस, व्हेरी गुड. मित्रांनो, याचाही एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता पटकन, ज्याच्यामध्ये आपला ईमेल ऍड्रेस आहे, आपल्या इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत, आपलं टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे, आपला युट्यूब चॅनलचा पण ऍड्रेस दिलेला आहे. पटापट याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच डन असं टाईप करा. स्क्रीनशॉट घेऊन झाला की लगेच डन असं टाईप करा. व्हेरी गुड. पटापट, फास्ट. डीएन केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पटापट, फास्ट. शार्प 8 वाजता आपण आज बंद करणार आहे. काही कारणास्तव आपल्याला आज शार्प 8 वाजता बंद करावं लागणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या आधी आपल्याला अनेक गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, आजचा जो वेबिनार आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी तर शिकायच्या आहे, पण मेनली जे शिकायचं आहे ते म्हणजे एमपीएससी आणि युपीएससी, किंवा मी असं म्हणेन की आयुष्यामध्ये पण जर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर हे 3M, मनोवृत्ती, मोटिवेशन आणि मेथड, ह्या तिन्हींची पूर्ण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि हे 3 कसं काम करतं त्याच्यासाठी तुम्हाला ही आकृती समजून घेण्याची गरज आहे. मित्रांनो, कोणताही व्यक्ती आयुष्यामध्ये जेव्हा एखादं मोठं काम हातात घेतो, मोठं काम म्हणतोय मी, आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण मोठं ध्येय ठेवतो, निश्चितपणे युपीएससी, एमपीएससी हे मोठं ध्येय आहे. लाखो लोकांची स्पर्धा तोडून काही लोकांमध्ये तुम्ही निवडले जाता, निश्चितपणे हे मोठं ध्येय आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय कारण मी स्वतः हे ध्येय पूर्ण करून इथे तुमच्या समोर बसलेलो आहे. आणि हे मोठं ध्येय जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर ही आकृती व्यवस्थित समजून घ्यावी लागणार आहे. आपल्याला 3 गोष्टींची गरज पडणार आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे आपला माइंडसेट, मनोवृत्ती. मित्रांनो, मनोवृत्ती आणि मोटिवेशन यामध्ये फरक आहे. तुमच्यापैकी अनेक लोकांना असं वाटत असेल की सर मोटिवेशन म्हणजेच मनोवृत्ती. नाही,
मोटिवेशन आणि मनोवृत्तीमध्ये मूलभूत फरक आहे. तो फरक आपल्याला समजून घेणार आहोत आज आपण. म्हणजे माइंडसेट, मोटिवेशन आणि मेथड्स, ह्या तीन गोष्टी जर एखादा विद्यार्थी व्यवस्थित समजून घेत असेल, आणि नुसतं समजून नाही, म्हणजे काल मी एका स्टेजवर होतो आणि पुढचा एक खूप सुंदर बोलत होता. तो बोलला की नॉलेज इज पॉवर. म्हटलं यस, नॉलेज इज पॉवर. पण जेव्हा बोलून आलो, आम्ही चर्चा करत होतो, तेव्हा मी त्यांना हळूच म्हटलं की सर थोडस मला याला एक्सटेंड करावं वाटतं. म्हटलं काय? तर नॉलेज ही तेव्हाच पॉवर होऊ शकतं जेव्हा तुम्ही नॉलेजला इम्प्लिमेंट करता, म्हणजे त्याची अंमलबजावणी करता, त्याचा उपयोग करता, काहीतरी कृती करता. नाही तर नॉलेज तर हजारो वर्षापासून पुस्तकांमध्ये पडू नये. मग आपल्याला माइंडसेट, मोटिवेशन आणि मेथड ह्या तीन गोष्टी समजून घ्यायच्या आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये मी इथं एक ऍड केलेला आहे, टाइम. कारण हे सगळं करत असताना मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन, योग्य त्या सुविधा आयुष्यात योग्य त्या वेळेला मिळणं गरजेचं आहे. योग्य त्या वेळेला जेव्हा आपल्याला हे सगळं मिळतं, तेव्हा कुठेतरी आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो. चुकीच्या वेळेला मिळून रिझल्ट मिळत नाही. एम आय करेक्ट? चुकीच्या वेळेला जर का ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्या तर त्याचा फायदा होत नाही. आणि म्हणून टाइम पण इथे टाकलेला आहे. हे सगळं जे आहे ते ज्या फ्रेमवर ठेवलेलं आहे त्या फ्रेमचं नाव आहे टाइम, वेळ आणि योग्य वेळ. मग मित्रांनो, माइंडसेट म्हणजे काय? आपण पहिल्यांदा, बरं, ही आकृती जी आहे, ही आकृती तुम्हाला समजून घ्यायचं आहे की जेव्हा आपल्याकडे माइंडसेट असतो, मोटिवेशन पण असतं, तेव्हा आपल्याकडे स्फूर्ती राहते, इन्स्पिरेशन राहतं, पण सक्सेस नसतो. सक्सेस नाही मिळत. जेव्हा आपल्याकडे मोटिवेशन असतं आणि योग्य त्या मेथड पण आपल्याकडे असतात, तेव्हा आपलं इम्प्लिमेंटेशन चांगलं होतं, पण सक्सेस नाही मिळत. माझा जो एरो आहे तो कुठे फिरतोय त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या. बघा, माइंडसेट आहे, मोटिवेशन आहे, स्फूर्ती मिळेल, सक्सेस नाही. मोटिवेशन आहे, मेथड आहे, तुमचं इम्प्लिमेंटेशन चांगलं होईल, पण सक्सेस नाही. आपण म्हणतो ना, अरे वर्षभर एकदम परफेक्ट अभ्यास करत होता, पण सक्सेस कसं काही नाही मिळालं? सक्सेस नाही मिळाला, अभ्यास केला, सक्सेस नाही मिळाला. आणि मेथड आहे, माइंडसेट आहे, पण मोटिवेशन नाही, नुसतीच कल्पना शक्ती आहे. आपल्यापैकी अनेक लोक असतात, त्यांच्याकडे कसं करायचं ते पण माहित असतं, काय करायचंय ते पण त्यांना माहित असतं, पण करण्यासाठीचं मोटिवेशनच नसतं. याच्यातले अनेक लोक आरंभशूर असतात. आपण आता गाणं लावलं होतं ना, आरंभ आहे प्रचंड. आरंभशूर असतात, सुरुवात करतात, खूपच जोशात सुरुवात करतात आणि लगेच उतरून जातात, मोटिवेशन नसतं. मग मित्रांनो, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय आणि हे सगळं ज्ञानज्योतीमध्ये कसं एकत्रित येतं. जेव्हा राईट माइंडसेट मिळतो, जेव्हा राईट मोटिवेशन मिळतं, जेव्हा राईट मेथड्स मिळतात, जिथं हे तीनही गोल एकत्र येतात, तिथं सक्सेस येतो. आणि हा सक्सेस कम्स फ्रॉम ज्ञानज्योती किंवा विथ ज्ञानज्योती. ज्ञानज्योतीच्या सोबत तुमचा हा सक्सेस कसा येणार आहे, हे तुम्हाला आजच्या आपल्या या वेबिनार मधून मित्रांनो व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिलं मनोवृत्ती. मनोवृत्ती, माइंडसेट म्हणजे काय? अनेकदा विचारतात मला, सर माइंडसेट म्हणजे काय? माइंडसेट म्हणजे काय? आपण म्हणतो ना, याचा माइंडसेटच बिझनेसचा ठरलेला आहे, याचा माइंडसेटच पूर्ण वेगळ्या पद्धतीचा आहे, याचा माइंडसेट निगेटिव्ह आहे, याचा माइंडसेट असा आहे, याचा माइंडसेट तसा आहे. माइंडसेट म्हणजे काय? तर माइंडसेट म्हणजे मी काय करू शकतो, माझ्यामध्ये कुठल्या क्षमता आहेत, सभोवतालचं जग कसं आहे, काय आहे, त्या सभोवतालच्या जगाबाबत आणि आपल्या क्षमतांबाबत आपली असलेली समज, आपलं स्वतःचं अंडरस्टँडिंग, याला आपण मोठ्या स्वरूपामध्ये मनोवृत्ती असं म्हणू शकतो. आणि ही मनोवृत्ती कशी तयार होते? आपण म्हणतो ना, काही लोकांचा माइंडसेटच निगेटिव्ह असतो,
कुठल्याही गोष्टीमध्ये ते निगेटिव्ह शंकाच काढणार, कुठल्याच गोष्टीकडे ते पॉझिटिव्हली पाहणार नाही. मग हा असा म्हणजे निगेटिव्ह हो पॉझिटिव्ह हो कसाही हो, हा माइंडसेट तयार कसा होतो, तर बरेचदा आपण ज्या लोकांमध्ये वाढतो, ज्या समाजामध्ये वाढतो, ज्या प्रकारचे अनुभव, ज्या प्रकारचे संस्कार, ज्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला शिकायला मिळतात, त्याच्यामधून आपला माइंडसेट तयार होतो. आणि आता थोडासा कान जवळ घ्या, एक अतिशय महत्वाचं गुपित मी तुम्हाला सांगणार आहे. हा जो माइंडसेट असतो आपला, आपल्या आयुष्यात आपण किती यशस्वी होणार ते ठरवण्यामध्ये याचा रोल सगळ्यात मोठा असतो. पहिलं गुपित आणि दुसरं गुपित त्याच्याही पेक्षा मोठं, की हा माइंडसेट आयुष्यात कोणत्याही वेळेला आपल्याला चेंज करता येतो. जर आपली इच्छा असेल तर कोणत्याही वेळेला यशस्वी होण्यासाठी जसा पाहिजे तसा माइंडसेट आपल्याला घडवता येतो. त्याचे टूल्स आहेत, त्याच्या पद्धती आहेत, आणि अशा पद्धतीनं माइंडसेट चेंज करून प्रचंड मोठं यश मिळवलेले एक नाही, दोन नाही, तीन नाही, हजारो लोक आज या जगात वावरत आहेत. शेकडो उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. इज इट करेक्ट? हे दोन गोष्टी महत्वाच्या वाटल्या तुम्हाला? किती लोकांना ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आणि आपल्याला पूर्ण चेंज करून टाकू शकतात इतक्या लायकीचे आहेत असं वाटतंय? त्यांनी ऍग्री हा शब्द टाईप करायचा, फास्ट मध्ये टाईप करायचा यस. कारण मित्रांनो, हा माइंडसेट सगळं काही आहे. तुमचं फोकस माइंडसेटमुळे येणार आहे, कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला माइंडसेटमुळे मिळणार आहे, तुमच्या अडचणी तुम्हाला तुमच्या माइंडसेटनं बदलवता येणार आहे, तुम्हाला तुमच्या भोवतालचं जग माइंडसेटनं बदलवता येणार आहे. तुम्ही म्हणाल की सर मी माझ्यात बदल घडवीन, जगात कसा बदल घडवील? तर तुमचं जग सुद्धा तुम्हाला तुमच्या माइंडसेटनं बदलवता येतं. जरा खोलात गेलं की तुम्हाला समजेल. परंतु हा माइंडसेट इतक्या महत्वाचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा माइंडसेट आपली इच्छा असेल तर आपण बदलवू शकतो. पाहिजे तसा माइंडसेट आपण घडवू शकतो. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठीचा जो माइंडसेट आहे, तो माइंडसेट अगदी कमी कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही स्वतः तयार करू शकता. शिकण्याची तयारी पाहिजे आणि ज्ञानज्योती सोबत राहण्याची तयारी पाहिजे. तुम्ही निश्चितपणे यशस्वी होण्यासाठी जो माइंडसेट पाहिजे आहे, तो माइंडसेट ज्ञानज्योतीच्या सोबत मिळवणार आहात. बिकॉज सक्सेस कम्स विथ ज्ञानज्योती. मित्रांनो, जर मनोवृत्ती इतकी महत्वाची आहे तर मग कोणती मनोवृत्ती पाहिजे हे शोधायचं कसं, आणि ही मनोवृत्ती चेंज कशी करायची, ह्या दोन्ही गोष्टी आपण पुढच्या सेशनमध्ये समजून घेणार आहे. आता एकाच सेशन मध्ये आपल्याला सगळं करता येणार नाही, कारण मी तुम्हाला सांगितलंय करेक्ट शार्प 8 वाजता आपण थांबणार आहे. मित्रांनो, दुसरा अतिशय महत्वाचा घटक आहे मोटिवेशन. मी त्या दिवशी उदाहरण सांगितलं एका जणाला, की एका जणाने विचारलं की सर मोटिवेशन साठी काय करायला पाहिजे? मी म्हटलं पुस्तकं वाचायला पाहिजे. सगळ्यात चांगलं म्हणजे चांगले पुस्तकं वाचणे हा आज मोटिवेशन मिळवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. तो म्हणाला सर मी वाचत नाही, कारण मला मोटिवेशन मिळवलं की थोडा वेळ राहता नंतर माझं मोटिवेशन चाललं जातं, आणि म्हणून मी मोटिवेशन मिळवण्याच्या भानगडीत पडत नाही, मी काही पुस्तकं वाचत नाही. मी म्हटलं त्याला दादा आंघोळ रोज करतो? यस सर रोज करतो. का? आंघोळीचा परिणाम थोडा वेळच टिकतो, मग कशाला आंघोळ करतो? तो म्हणाला सर थोडा वेळच टिकतो म्हणून तो रोज करायला लागते ना. मग म्हटलं मोटिवेशनचं जर समजा तुला मिळालेलं मोटिवेशन जर थोडा वेळच टिकत असेल
तर पुन्हा पुन्हा मोटिवेशन घ्यावं लागणार आहे. अरे म्हटलं मी माझ्या आयुष्यात इथपर्यंत आलेलो आहे, तरीही माझ्या बॅगमध्ये जेवणाचा डबा नसल, पण माझ्या बॅगमध्ये पुस्तक नाही असं आतापर्यंत कधी झालं नाही. माझ्या सभोवतालच्या कोण्याही माणसाला तुम्ही विचारा, माझ्या सभोवतालच्या कोण्याही माणसाला, मला ओळखणाऱ्या विद्यार्थ्यांना, ज्ञानज्योती एज्युकेशन मधल्या आपल्या स्टॉप मेंबरला, शिक्षकांना, माझ्या घरच्या लोकांना, मित्रांना, कोणालाही विचारा, माझ्या बॅगमध्ये एका वेळेस जेवणाचा डबा मिळणार नाही, पण पुस्तक मिळणार नाही असं होत नाही. कारण मला माहित आहे, मोटिवेशन कधी कधी तासाभरात घ्यावं लागतं. कारण त्याचा प्रभाव टिकत नाही. कारण आपली जी मनोवृत्ती असते ती ह्या बाकीचे जे काही अनुभव आपल्याला येतात त्या तुलनेमध्ये ती अतिशय मऊ असते. ती लवकर बदलते, ती लवकर निगेटिव्ह होते. कारण पाण्याचा गुणधर्म आहे उताराकडे वाहत जाणे. तसं माणसाच्या मनाचा गुणधर्म आहे की काही वाईट झालं की निराश होणं, डिप्रेशनकडे जाणं. आणि अशा वेळेस आपल्याला मोटिवेशनची गरज पडते. म्हणून मोटिवेशन हे प्रत्येक वेळेस वारंवार, जेव्हा जेव्हा म्हणून आपण डिप्रेशनकडे जाऊ, जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार आपल्याकडे येतील, जेव्हा जेव्हा चिंता, काळजी ह्या गोष्टी आपल्याला सतावतील, तेव्हा तेव्हा आपल्याला मोटिवेशन देणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये चांगली पुस्तकं हे माझ्यासाठी तरी मोटिवेशनचं एक खूप मोठं स्थान आहे किंवा खूप मोठी एक जागा आहे. 10 मिनिटं जरी मी वाचत बसलो तरी मला मोटिवेशन मिळतं, तरी माझा मूड फ्रेश होतो, मी नवीन ऊर्जेनं एखाद्या गोष्टीकडे वळू शकतो. आणि म्हणून अतिशय महत्वाचे आहे आपलं मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे काय? थोडक्यात उद्देश. एखादी गोष्ट करण्यामागचा आपला उद्देश काय आहे, थोडक्यात आपण त्याला मोटिवेशन म्हणू शकतो. आणि हे या मोटिवेशन मध्ये आपल्याला वारंवार बदल करावे लागतात. आणि मित्रांनो, पुन्हा एक सिक्रेट सांगतो तुम्हाला या ठिकाणी, हे मोटिवेशन जर तुम्हाला कंटिन्युअसली मिळावं असं वाटत असेल तर व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक शिकून घ्या. व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक हे तिकडलं युरोप मधून वगैरे आलेलं नाहीये. हे आपल्या जुन्या लोकांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. मनाचे श्लोक जर का तुम्ही वाचले तरी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन तंत्राचं महत्व कळेल. रामदास स्वामींपासून तुकाराम महाराजांपर्यंत आपल्याला व्हिज्युअलायझेशन, त्याला फक्त त्यांनी व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक असा शब्द नाही वापरले, पण हे व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि हे मन जे आहे हे आपल्या प्रेरणेचा उगम आहे, स्त्रोत आहे. मित्रांनो, वेळेअभावी थोडं फास्ट पुढे जावं लागत आहे आपल्याला. मेथड, प्रेरणा आहे, मोटिवेशन आहे, योग्य तो माइंडसेट पण आहे, पण चुकीच्या पद्धतीने जातो आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं यशस्वी होणार नाही. मग आपल्याला जे करायचं आहे त्याची प्रॉपर मेथड पण शोधली पाहिजे. आपल्याला काय करायचंय? आपल्याला अभ्यास करायचा, आपल्याला एमपीएससी युपीएससी ची परीक्षा पास व्हायची आहे, आपल्याला IAS IPS डेप्युटी कलेक्टर DYSP व्हायचंय. मग आपल्याला अभ्यासाची योग्य पद्धत काय ती शोधली पाहिजे. मी माझ्या आकाशवाणीवरच्या प्रोग्राम मध्ये हजारदा हे शब्द उच्चारले: सिस्टमॅटिक अभ्यास, सिलेक्टिव्ह अभ्यास, ऑर्गनाइज अभ्यास. आपल्याला लहानपणापासून रसायनशास्त्र शिकवलं, भूगोल शिकवला, इतिहास शिकवला, सगळं शिकवलं, पण अभ्यास कसा करायचा तेच शिकवलं नाही. वाचन कसं करायचं, फास्ट वाचन कसं करायचं, जास्तीत जास्त गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, लक्षात असलेल्या गोष्टीचं रूपांतर मार्कामध्ये कसं करायचं, कधीच आपल्याला शिकवलं. आणि म्हणून आपल्याला हे शिकायचं आहे. अभ्यासाची प्रॉपर मेथड आपल्याला शिकायची. छोटीशी गोष्ट सांगतोय तुम्हाला. जगभरातल्या शास्त्रज्ञांनी अभ्यास करून वेगवेगळे हजारो प्रयोग करून ही गोष्ट सिद्ध केलेली आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकता
आणि पहिल्या 24 तासात जर तुम्ही त्याला रिवाइज नाही केलं तर 75% शिकलेला भाग विसरून जातो. 75%, 75%. आणि म्हणून आपल्याला रिव्हिजन कधी करायच्या, त्याचे टप्पे कसे ठेवायचे, त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीवर 2-2 तास बोलण्यासारखा विषय आहे हा. आणि पुढे तुम्हाला ते मिळणार आहे. परंतु लक्षात घ्या की अभ्यासाची योग्य पद्धत, सिस्टमॅटिक अभ्यास, सिलेक्टिव्ह अभ्यास, ऑर्गनाइज अभ्यास, अभ्यासाचे टप्पे, रिव्हिजनच्या पद्धती, लक्षात ठेवण्याच्या पद्धती, कोणत्या ट्रिक्स आहेत. आपला मेंदू ही शब्द लक्षात ठेवणार नाही, पण हे चित्र पक्क लक्षात ठेवतो. मग त्या गोष्टीचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो. हजारो गोष्टी आहेत आणि तुम्हाला सगळ्या मिळणार आहेत. मित्रांनो, ही अभ्यासाची जी पद्धत आहे, सिस्टमॅटिक, सिलेक्टिव्ह आणि ऑर्गनाइज, ही सुद्धा आपण पुढच्या वेगवेगळ्या वेबिनार मध्ये शिकून घेणार आहे. मग ज्ञानज्योती, जर तुम्हाला हे एवढं सगळं महत्वाचं आहे तर ज्ञानज्योती तुमच्यासाठी काय करते, तर ज्ञानज्योती तुमच्यासाठी राईट इन्फॉर्मेशन देते विदाउट एनी फी. कुठलीही फी न घेता ज्ञानज्योती एज्युकेशन वेगवेगळ्या विषयावरचे अवेअरनेस प्रोग्राम, जसं आजचं या अवेअरनेस प्रोग्राम आहे, असे अनेक अवेअरनेस प्रोग्राम कंटिन्युअसली चालवत राहते. एमपीएससीचे असेल, युपीएससीचे असेल, एसएससीचे असेल, आयबीपीएसचे असेल, अग्निवीर सारख्या परीक्षेचे असेल, एमबीए सारख्या एंट्रन्स एक्झामचे असेल, नेटसेट सारख्या परीक्षेचे असेल, नीट आणि जेईई सारख्या परीक्षांचे असेल किंवा इतर कुठले. आणि वेगवेगळे शिक्षक वेगवेगळे प्रोग्राम्स ते घेत असतात, सेमिनार्स घेत असतात, वेबिनार्स घेत असतात, व्हर्च्युअली आणि प्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने हे काम चालतं. आणि राईट इन्फॉर्मेशन अतिशय महत्वाची आहे. गायडन्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातं, सुविधा सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. फक्त एकच आहे की सगळ्या सुविधा तुम्हाला फुकटमध्ये, मोफतमध्ये कोणीही देऊ शकत नाही. ज्ञानज्योतीच काय, सरकार सुद्धा देऊ शकत नाही. आणि म्हणून ते सरकार सुद्धा आता तुम्हाला ते देऊ शकत नाहीये. ते ज्ञानज्योती देईल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण योग्य, जे बरोबर आहे, जे तुम्ही तुमच्या आयुष्यातली ती तुमची सर्वात सुंदर आणि सर्वात चांगली इन्व्हेस्टमेंट होणार आहे, तेवढ्या फी मध्ये हे सगळे प्रोग्राम्स शेवटच्या क्षणापर्यंत पूर्णपणे मदत तुम्हाला ज्ञानज्योती एज्युकेशन प्रोव्हाइड करते. मात्र त्यासाठी मित्रांनो आपल्याला प्रॉपर माइंडसेट आणला पाहिजे. हा प्रॉपर माइंडसेट तुम्हाला येण्यासाठी जे अवेअरनेसचे आपले प्रोग्राम असतात, हे अवेअरनेसचे प्रोग्राम तुम्हाला कंटिन्युअसली केले पाहिजे. आणि म्हणून इथे एक वाक्य तुम्हाला इथं दिलेलं आहे की सक्सेस कम्स विथ ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे. ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे सोबत तुम्ही राहा. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कंटिन्युअसली आपल्याला मिळत राहतील आणि एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपल्यामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करीन की याचा एक पटकन स्क्रीनशॉट तुमच्याकडे घ्या, म्हणजे आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायची गरज पडणार नाही. याचा स्क्रीनशॉट घेऊन झाला की लगेच आपण तुमचे प्रश्न उत्तर सुरू करणार आहे. कारण आजचं सेशन हे डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आहे. असे अनेक मुद्दे आहेत की जे आता आपल्याला घेतले पाहिजे, परंतु वेळेअभावी ते आता आपण डायरेक्ट घेऊ शकत नाही. पण प्रश्न उत्तरामध्ये असे अनेक मुद्दे येतील आणि तुम्ही विचारलेला एक प्रश्न तुम्हालाच नाही तर इतरांना सुद्धा त्याचा मोठा फायदा होईल निश्चितपणे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला की लगेच मला डन असं टाका. ओके, क्लोज करू याला. स्क्रीनशॉट झालाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मित्रांनो, हे गिफ्ट तुमच्यासाठी ज्ञानज्योती एज्युकेशननं आणलेलं आहे. तर ज्ञानज्योती एज्युकेशनची तुमच्याकडून एक छोट्याशा रिटर्न गिफ्टची अपेक्षा आहे. किती लोक नाही, याला काही पैसे लागणार नाही, पण हे रिटर्न गिफ्ट जे बिना पैशाचं आहे, जे तुम्ही ज्ञानज्योती एज्युकेशनला देऊ शकणार आहात आत्ता या ठिकाणी, किती लोकांची तसं रिटर्न गिफ्ट ज्ञानज्योती एज्युकेशनला आत्ता या ठिकाणी देण्याची तयारी आहे? त्यांनी मी असं टाईप करा पटकन. ज्यांची तयारी आहे की यस. आणि मी तुम्हाला सांगितलंय पैशामध्ये तुम्हाला हे द्यायचं काम नाही.
पैसे ज्ञानज्योती एज्युकेशन तुम्हाला या कामासाठी तरी मागणार नाही, 100% नाही मागणार. तर मित्रांनो, ज्यांना ज्यांना असं वाटतं की ज्ञानज्योतीनं आपल्याला हे जे गिफ्ट देऊ केलेलं आहे त्याचं एक रिटर्न गिफ्ट आपण ज्ञानज्योतीला द्यायचं आहे, तर तुमच्यासारख्या शेकडो हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञानज्योती एज्युकेशनला ही जी गुगलची लिंक दिलेली आहे तुम्हाला, त्या ठिकाणी जायचंय तुम्हाला. ज्ञानज्योती एज्युकेशनला 5 स्टार रेटिंग देऊन तुमचा अभिप्राय एका शब्दात 2 शब्दात का असेना आता लगेच त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. आणि ज्यांनी असा अभिप्राय दिलेला आहे, 5 स्टार रेटिंग दिलेला आहे, त्यांनी 5 स्टार हा शब्द या ठिकाणी टाईप करायचा आहे. बाकीच्यांनी तुमचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता लगेच. आपल्याकडे अजून 20 मिनिटाचा वेळ आहे. येस, दिसतंय तुमचे कोणाकोणाचे इथं अभिप्राय आलेले आहेत ते पण मला या ठिकाणी दिसत आहेत. ओके, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. अभय थँक्यू. सपना थँक्यू व्हेरी मच. पटापट फास्ट मध्ये आता तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. थँक्यू. सर मी आता फर्स्ट इयरला आहे, आतापासून चालू घडामोडीचा स्टडी कसा करायचा? सोपा आहे. तुम्ही फर्स्ट इयरला असा, सेकंड इयरला असा, 12वीला असा, 10वीला असा, 11वीला असा, फक्त प्रमाण बदलेल. पण तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी रोजचं एक चांगलं वर्तमानपत्र, आणि आजचा जो दिवस आहे तो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्तच, वाचक दिनानिमित्तच, सोबतच आपल्याला वृत्तपत्र विक्रेते जे आहेत त्या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीचा दिवस म्हणून पण हा सगळीकडे साजरा होतो. काही दिवसांच्या आधी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले जेवढे वृत्तपत्र विक्रेते आहेत त्यांच्या संघटनेने 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी त्यांनी तिथं मला बोलावलेलं होतं. अप्पा बळवंत चौकामध्ये एक मोठा प्रोग्राम त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि फार सुंदर अनुभव मला त्या ठिकाणी आला. तर मित्रांनो, रोजचं वृत्तपत्र तुम्हाला वाचलं पाहिजे. फक्त 20 रुपये महिना. किती? 20 रुपये महिना या फी मध्ये आजपासून ज्ञानज्योती एज्युकेशन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, अगदी 4थी पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन विकास प्रकल्प सुरू करत आहे. पुण्याच्या कलेक्टरच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन होणार होतं, परंतु काही कारणास्तव त्यांना आज हजर नाही राहता आलं. त्याच्यामुळे तो प्रोग्राम आपण थोडा पुढे ढकललाय. जास्तीत जास्त या पुढच्या आठवड्यामध्ये ते होईल. परंतु हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट फक्त 20 रुपये महिन्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला करता येणार आहे. आता या विद्यार्थ्यांना त्या 20 रुपयामध्ये महिन्याभराच्या मिळणार काय काय, तर त्यांना त्या महिन्याभरामध्ये पूर्ण रोजचं एक पॉडकास्ट मिळणार आहे पुस्तकावर आधारित, ज्याच्यामध्ये वर्तमानपत्र वाचायचं कसं, आजच्या वर्तमानपत्रातल्या कोणत्या बातम्या, कोणते अग्रलेख कसे वाचायचे, त्यांची टिपणं कशी घ्यायची, त्याचा एक पॉडकास्ट असणार आहे. पॉडकास्ट म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, ऐकून आपल्याला ऐकायचं आहे ते, हा तो पॉडकास्ट. त्याच्यानंतर त्यांना दर आठवड्याला एका पुस्तकाची ओळख करून दिली जाणार आहे. त्याच्या सोबतच दर महिन्याला पुस्तकाच्या लेखकांसोबत चर्चा, प्रत्यक्ष भेटी, मुलाखती आणि त्यांच्याशी फोनवरून बोलणं, असे सगळे वेगवेगळे कार्यक्रम त्या 20 रुपयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे. किती लोक तुमच्यापैकी याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार आहेत? त्यांनी मी टाईप करायचं आहे. आणि ज्यांना असं वाटतंय की 20 रुपये मला भरणं शक्य नाही, त्याचे 20 रुपये मी भरायला तयार आहे. डोंट वरी. व्हेरी गुड. मग तुम्ही करायचं काय आहे? काही करायचं नाहीये. तुम्हाला या ठिकाणी मी नंबर देतोय, त्या नंबरला तुमचे 20 रुपये पाठवले, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही शेअर केला की एक गुगलच्या फॉर्मची लिंक येईल. आत्ताची नाही, दुसरी येईल. तो गुगलचा फॉर्म तुम्ही भरला की तुम्ही त्याचे सभासद झाला. प्रोग्राम तुमच्यासाठी सुरू झाला आणि आजपासूनच तो प्रोग्राम आपण सुरू पण केलेला आहे. येस, नंबर पण मी तुम्हाला दिलेला आहे. मित्रांनो, किती लोकांनी ज्ञानज्योती एज्युकेशनच्या गुगलच्या पेजला जाऊन 5 स्टार रेटिंग केलेलं आहे आणि एका 2 शब्दात का असेना, परंतु त्या ठिकाणी तुमचा रिव्ह्यू तुम्ही दिलेला आहे. वर्तमानपत्र वाचणे हे चालू घडामोडीसाठी अतिशय महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही रेडिओच्या बातम्या ऐकू शकता. आणि जर तुम्ही पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमची परीक्षा कोणती आहे
त्याच्यानुसार करंट अफेअर्सचं वेगळं स्टडी मटेरियल मी तुम्हाला सांगू शकतो. येस, थँक्यू महेश, थँक्यू व्हेरी मच. दिनेश, धनश्री, थँक्यू व्हेरी मच. सर माझं क्लर्क मेन्सला क्वालिफिकेशन झालं आहे. हँडिकॅप असल्यामुळे टायपिंग मध्ये 2 वर्षात 2 संधीत पास व्हायचं आहे असं सांगितलं आहे. ओके, तर काय होईल? महेश, हा जो तुझा मेसेज आहे हा मेसेज असाच कॉपी पेस्ट करून माझ्या नंबरला पाठव. येस, मी तुला तिथं सांगू शकेल काय होईल. हो करू शकतो आपण काय काय करू शकतो अशा केसमध्ये ते मी तुला त्या ठिकाणी सांगेन. नंबर परत एकदा सांगा. ओके, 9975806127 9975808061 आणि 27. येस, ज्यांनी झालेलं आहे त्यांनी 5 स्टार असं मला या ठिकाणी द्यायचं आहे. दीपराज, थँक्यू व्हेरी मच. दीपराजचं असं म्हणणं आहे की सर तुमचा आवाज जरी थोडा ऐकला तरी मला खूप मोटिवेट होतं. ओके, थँक्यू. दीपराज आपला जुना विद्यार्थी आहे. येस, थँक्यू. दीपराज आणि आता जुन्या बॅच मधले जे विद्यार्थी आपले या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांसाठी एक महत्वाची सूचना आहे. एक 2-3 दिवसामध्ये सकाळी 6 वाजताचं आपलं थोडं तुम्ही त्याला मेडिटेशन हे नाव जरा जड जाईल, पण मी असं म्हणेन की अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यावरचं प्रॅक्टिकल सेशन मी घेणार आहे. प्रॅक्टिकल म्हणजे तिथं आपण काही गोष्टी प्रत्यक्ष कृती करणार आहे. त्यासाठी वही तुम्हाला अर्थात ग्रुपवर लिंक मिळेल त्याची, काही काळजी करू नका. पण ते सेशन कोणीही चुकवायचं नाहीये. सर माझी 12th झालेली आहे, एमपीएससी साठी कोणते पुस्तकं वाचले पाहिजेत? विष्णुकांत, यादी खूप मोठी आहे, पण सुरुवातीला सांगतो तुला सुरुवात कुठून करायची आहे. तर स्टेट बोर्डचे पुस्तकं, दररोजचं आपलं वर्तमानपत्र मी सांगितलं तसं, आणि इंडिया इयरबुक नावाचं एक पुस्तक येतं जे दरवर्षी भारत सरकार प्रसिद्ध करतं. ते इंडिया इयरबुक वाचणं तू लगेच सुरू कर, आणि हे व्यवस्थितरित्या सुरू केल्यानंतर मग मला तू मेसेज कर, मग मी तुला पुढची लिस्ट आणि पुढचं गायडन्स देईल. येस, दिव्या, TY BCom ला आहे आणि मला सगळे एक मिनिट वाचता येत नाही बरोबर. ठीक आहे, मी सांगतोय, परत नंबर सांगतोय तुम्हाला. लोकसत्ता प्रणाली, लोकसत्ता हा अतिशय चांगला पेपर आहे, परंतु तो सफिशियंट आहे असं मी म्हणणार नाही. त्याला थोडीशी जोड द्यावी लागेल आपल्याला. निश्चितपणे तो नंबर अतिशय चांगला पेपर आहे, मी स्वतः सुद्धा तो रोज वाचतो. येस, BSW झालाय, व्हेरी गुड, अतिशय उत्तम, अतिशय उत्तम. 6चं सेशन मयुरी, हे जे 6चं सेशन आहे हे क्लासरूम स्टुडंट साठीच आहे स्पेशली, त्याला काही वेगळे गेस्ट पण असणार आहेत. युपीएससीचा सिलेबस थोडक्यात सांगा. युपीएससीचा सिलेबस थोडक्यात सांगणं शक्य नाही, परंतु हाच मेसेज मला व्हॉट्सअपला पाठवा, मी त्या ठिकाणी पूर्ण सिलेबसच पाठवू शकेल, काही प्रॉब्लेम नाही. सर मी TY BCom ला आहे आणि मला सगळे असं म्हणतात की युपीएससी मराठी मधून क्लिअर होण्याचे चान्सेस नाही, असं जो कोणी म्हणत असेल दिव्या त्याला माझ्याकडे घेऊन यायचं. युपीएससी मराठीतून झालेले 1 नाही 2 नाही शेकडो लोक आहेत आणि होत आहेत, आणि पुढच्या वर्षीपासून ही संख्या वाढणार आहे, कारण आता एमपीएससी ला सुद्धा युपीएससीचाच पॅटर्न आलेला आहे. आपल्या इतर जे बाकीचे प्रोग्राम असतात माझे जे फ्री मध्ये असतात त्याच्यामध्ये आपण हा सगळा पॅटर्न युपीएससीतून कसं करायचं हे सगळं समजून सांगत असतो. आता आपल्याकडे ती वेळ नाहीये, परंतु तरी मी तुम्हाला एवढं गॅरंटीने सांगतो, मराठीमधून तुम्ही होऊ शकता, 100% होऊ शकता. तुमच्यासारखे शेकडो लोक दरवर्षी होत आहेत, त्याच्यामुळे त्यात कोणी काही सांगत असेल तरी तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही. विशाल, जॉबमुळे सर मला स्टडीला जेमतेमच वेळ भेटतो आणि ऑनलाईन क्लास कधी कधी मिस आउट होतात, त्यामुळे मोरल डाऊन होतो आणि त्या टच मध्ये नाही, यामुळे निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहे. विशाल, मी मगाशी जे सांगितलं ते लक्षात ठेवायचं. जेवढं आपल्याला निगेटिव्ह गोष्टी जास्त असतील तेवढी आपल्याला मोटिवेशनची गरज आहे. मला वाटतं तुझ्या नावावरून तरी मला असं वाटतंय की आपल्या
ऑफलाईनच्या बॅचला किंवा आपल्या ऑनलाईनच्या क्लासला तू आहे, बरोबर आहे. आपल्या इथे मेंटरशिप अवेलेबल आहे, माझी पर्सनल आहे आणि आपले इतके शिक्षक आहेत त्यांची पर्सनल मेंटरशिप प्रत्येकाला अवेलेबल असते. जर तुला कोणत्याही वेळेस असं वाटलं तर तात्काळ त्यावेळेला तू शिक्षकांशी किंवा डायरेक्ट माझ्याशी संपर्क करू शकतो. आपण प्रत्यक्ष बोलू शकतो, फोनवर बोलू शकतो, झूमला मीटिंग घेऊ शकतो आणि अगदी 2 मिनिटांमध्ये सुद्धा अनेकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, विरघळून जातात. असे शेकडो विद्यार्थी आहेत की ज्यांच्यासोबत आम्ही 5 वेळा मी बोललो, 5 मिनिटं बोललो की त्यांचे प्रॉब्लेम अक्षरशः कुठच्या कुठे पळून जातात. नव्या दमानं ते जर कामाला लागू शकत असेल तर आपण का नाही करू शकत. म्हणजे लक्षात घ्यायचं की जर आपण मोटिवेट होण्यामध्ये कमी पडतो आहे तर मोटिवेशनची गरज आहे आपल्याला. आपण तात्काळ मोटिवेशनकडे वळलं पाहिजे. एम आय करेक्ट विशाल? विनायक फोन करू शकतो तू, किंवा हाच प्रश्न मला कधी बोलायचा टाइम साठीचा प्रश्न जो आहे तो माझ्या व्हॉट्सअपला टाकू शकतो. विष्णुकांत सर तुमचा व्हॉट्सअप नंबर तोच आहे विष्णुकांत, आता जो दिलेला आहे तोच. येस करेक्ट. सर 2 वर्ष खंड पडलेला आहे, मी पुन्हा अभ्यास एकच मिनिट. मी 2 वर्ष खंड पडलेला आहे, पुन्हा अभ्यास चालू केला आहे. आता सेकंड इयरला आहे, थोडी अभ्यासाची लिंक तुटली आहे एमपीएससी स्टडी. स्पेसिफिक जो प्रश्न आहे गोविंद, स्पेसिफिक तुझा जो प्रश्न असेल ना तो मला व्हॉट्सअपला टाक. येस, त्याच्यामध्ये तू फक्त एवढंच म्हटलंय की 2 वर्ष खंड पडलेला आहे, अभ्यास पुन्हा चालू केलाय, आता सेकंड इयरला आहे. पण त्याच्यातून तुझा प्रश्न काय आहे ते काही कळत नाही. प्रियंका लोकसत्ता इज द बेस्ट मराठीमध्ये. प्रणील ऑनलाईन बॅचला जॉईन आहे, कॉलेजमुळे वेळेचा प्रॉब्लेम होतोय. टाइम मॅनेजमेंटचे सेशन कर. टाइम मॅनेजमेंटचे माझे रेकॉर्डेड सेशन सुद्धा आहे आणि ते रेकॉर्डेड सेशन कर. जर रेकॉर्डेड सेशन मधून काही फायदा नाही झाला किंवा अजून काही कमतरता असेल तर डायरेक्ट माझ्या नंबरला संपर्क कर. आपल्याला जास्तीत जास्त 20 ते 30 मिनिटं पुरतील. तुझं पूर्ण टाइम मॅनेजमेंटचं शेड्यूल वैयक्तिकरित्या पर्सनली मी आखून देईल. करेक्ट? येस. शॉर्ट हँडची रिक्रुटमेंट कमी होईल की जास्त होईल ते मी सांगू शकत नाही ऋतुराज, पण मी तुला एक सांगू शकतो. उडणारा जो पक्षी असतो तो जेव्हा एखाद्या फांदीवर बसतो तेव्हा त्याच्या मनामध्ये भीती नसते. फांदी तर कधीही तुटू शकते पण त्याच्या मनात काही भीती नसते. का? कारण त्याचा विश्वास फांदीवर नसतो तर त्याचा विश्वास त्याच्या पंखावर असतो. एमपीएससीच्या जागा कमी होईल का? क्लरिकलच्या कमी होईल का? शॉर्ट हँडच्या भरतील की नाही भरतील? सरळ सेवा परीक्षा होईल की नाही होईल? ह्या गोष्टी जर तुमच्या मनात भीती घालत असतील, चिंता घालत असतील, तुम्हाला टेन्शन आणत असतील तर लक्षात घ्या, इलाज तिथं करायचं नाहीये, कारण तिथं आपण काहीच करू शकत नाही. इलाज इथं करायचा आहे. आपला ऍटिट्यूड, आपली मनोवृत्ती, तुमचं कौशल्य इतकं स्ट्रॉंग बनवा की परिस्थिती समोरची काही पण हो, लात मारीन तिथं पाणी काढीन, ही धमक तुमच्यामध्ये आली पाहिजे. मग परिस्थिती काही पण बदलो. मी आता बऱ्याचशा ग्रुपमधून आउट झालो कारण त्या ग्रुपमधलं निगेटिव्ह वातावरण मला पटत नव्हतं. निगेटिव्ह वातावरण म्हणजे काय की सरकारनं हे काढलंय, सरकारनं ते काढलंय, ते काढलंय, सगळं सगळं निगेटिव्ह. हे सगळं बरोबर आहे पण याच्यातलं काहीच आपल्या हातात नाही. आणि हे सगळं वातावरण तुमच्या भोवतालचं तयार करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या टीम लागलेल्या आहेत. 24 तास पेड पैसे घेऊन हे काम करणारे लोक आहेत. त्यांचे उद्देश वेगळे आहेत. पण त्याला बळी पडून तुम्ही तुमचं भविष्य का खराब करता? तुमच्याकडे स्किल आहेत, तुमच्याकडे नॉलेज आहे. नॉलेज नसेल तर नॉलेज मिळवा, स्किल नसेल तर स्किल मिळवा, मनोवृत्ती नसेल तर मनोवृत्ती तयार करा. आणि एक नाही 10 संधी तयार होतील.
मी म्हटलं ना तुम्हाला, लात मारीन तिथं पाणी काढीन अशी धमक तुमच्यामध्ये आली पाहिजे. आणि ही धमक नॉलेजमुळे येते, स्किलमुळे येते, मेहनतीमुळे येते, कष्टामुळे येते. जर हे 3 गोष्टी आपल्याकडे नसतील तर मग तुम्हाला कितीही संधी असतील. मी असे लोक बघितलेले आहेत, मी अशा लोकांमध्ये जगतो. त्यातला एक माणूस असा आहे की एमपीएससीने एका वर्षी उपविभागीय कृषी अधिकारी म्हणजे क्लास 1 ची कृषीची एकच जागा काढली. किती? एक जागा काढली, एक. आणि त्या एका जागेचा फॉर्म भरून पूर्ण चिकाटीने अभ्यास करून महाराष्ट्रातून एकाच जागेवर सिलेक्ट होऊन तो माणूस आज उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून काम करतो आहे. दणकून काम करतो आहे. अलिबाग माहित असेल तुम्हाला. वानखडे साहेब अतिशय चांगले मित्र आहेत माझे. ज्ञानज्योती आपल्या परिवारासोबत अगदी सुरुवातीपासून जुळलेले आहेत. असे लोक आहेत. माझ्याकडे असे उदाहरणं आहेत की ज्यांचं एजबार झाल्यानंतर त्यांनी यश मिळवलं. ते कसं मिळवलं तेही सांगतो तुम्हाला. पण थोडक्यात सांगायचं असं की मित्रांनो, ही निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत कधीही आली नाही पाहिजे. बातम्या येऊ द्या, फॅक्ट्स येऊ द्या, फॅक्ट्स येऊ द्या, काय यायच्या आहेत त्या, पण त्यातली निगेटिव्हिटी तुमच्यावर थोडाही प्रभाव टाकू शकणार नाही. अशा पद्धतीने स्वतःभोवती एक कवच तयार करा. पॉझिटिव्हिटीचं कवच तयार करा, पॉझिटिव्ह विचारांचं कवच तयार करा. आणि आपलं कष्ट हेच आपलं भांडवल आहे. आपली इन्व्हेस्टमेंट काय? आपला टाइम आणि आपले कष्ट. ही तुमची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. एवढी एक इन्व्हेस्टमेंट जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटची गरज नाही. मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो. पण ही निगेटिव्हिटी आपण तोडली पाहिजे. येस. त्याच्यामुळे ते शॉर्ट हँडच्या जागा कमी होतील का, वाढतील का, ह्या भानगडीत पडू नका. मी शक्यतो अशा प्रश्नाला उत्तर पण देत नसतो. सर विदाउट एक मिनिट, विदाउट क्लासेस यूपीएससी क्लिअर होऊ शकते का, की क्लास लावला पाहिजे? सेल्फ स्टडी कशी करायची ते सांगा. भाग्यश्री, तुझं उत्तर हे असं यस किंवा नो, ब्लॅक अँड व्हाईट अशा याच्यामध्ये नाहीये. पण थोडक्यात मी तुला सांगतो की क्लास लावलाच पाहिजे, हे काही कंपल्सरी नाहीये. परंतु जर चांगला क्लास, ज्ञानज्योती सारखा क्लास तुम्हाला मिळाला, 100% त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. खात्रीने सांगतो मी तुम्हाला. हे पण अगदी निसंदिग्धपणे तुम्हाला सांगतोय, छातीटोकपणे तुम्हाला सांगतोय. ज्ञानज्योती सारखा एखादी चांगली संस्था तुम्हाला मिळाली आहे, तुम्ही 1000 पटीनं पुढे जाणार हे नक्की आहे. परंतु जर समजा आपण क्लास नाहीच लावू शकला तर आपण होऊच शकत नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. तुमचे प्रयत्न वाढतील, वेळ कदाचित वाढू शकतो, वेळ वाढू शकतो, प्रयत्न वाढावा लागतील, मेहनत वाढावी लागेल, पण होऊच शकत नाही असं नाही. राईट डायरेक्शन न गेला तर 100% होऊ शकतो. माझं एज 26 इयर्स आहे. स्टडी आतापासून. मित्रांनो 4 मिनिटं फक्त उरलेले आहे. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की ज्या कोणी अजूनही आपल्या हे मी तुम्हाला एकदा लिंक परत एकदा टाकतोय. आपल्या ज्ञानज्योती एज्युकेशनच्या गुगल पेजला जाऊन ज्ञानज्योतीला 5 स्टार रेटिंग जर केलं नसेल तर 5 स्टार रेटिंग करा लगेच. आणि त्या ठिकाणी तुमचा अभिप्राय पण लिहा. जेवढ्यांचे प्रश्न उरतील तेवढ्या सगळ्यांनी माझा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या आणि त्या नंबरला डायरेक्ट व्हॉट्सअपला कॉपी पेस्ट करून तिथं पाठवा. एक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला त्या ठिकाणी देईन. येस, नंबर परत एकदा सांगतोय, 9975806127. ज्ञानज्योतीमध्ये एमपीएससी, यूपीएससी आणि इतरही वेगवेगळे जे आहेत ते ऑफलाईनचे, ऑनलाईनचे सगळे क्लासेस आहेत. मेंटरशिप आहे. एका वर्षाच्या क्लासमध्ये 3 वर्ष म्हणजे 2 वर्ष रिपीट करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी आहेत. नोट्स पासून मेंटरशिप पर्यंत, टेस्ट सिरीज पासून तर तुमच्या रोजच्या याच्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला 3 वर्षासाठीच्या मिळतात. कंप्लीट 3 वर्षासाठीच्या मिळतात. आणि मी तुम्हाला बाकी काही सांगणार नाही. मी तुम्हाला खात्रीनं फक्त स्वतःच्या बेसवर तुम्हाला एवढं गॅरंटीनं सांगतो की ज्ञानज्योतीमध्ये जर तुम्ही आलात तर ज्ञानज्योतीमध्ये तुमच्या प्रत्येक पैशाची किंमत 100% त्या ठिकाणी वसूल होईल. रिक्वायर्ड दॅट तुम्ही कुठेही कमी पडता कामा नये. तुमचे कष्ट कुठेही कमी पडता कामा नये. तुमचे पैसे हे तुमच्या कष्टाला सबस्टिट्यूट होऊ शकत नाहीत. पैसे भरले म्हणजे आपण कष्ट करायची गरज नाही असं जर तुमच्या मनात असेल तर ते काढून टाका.
तुम्ही अगदी कोटी रुपये जरी मोजले तरी त्याचा फायदा नाही. तुम्हाला कष्ट करावेच लागणार, अभ्यास करावाच लागणार. पण ज्ञानज्योती सोबत तुम्ही आहात तर निश्चितपणे कमी वेळामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने आणि अशा पद्धतीने की ज्या पद्धतीने तुम्ही पूर्ण एन्जॉय करत आयुष्यातली तुमची ड्रीम पोस्ट मिळवू शकता, त्या पोस्ट पर्यंत जाण्यासाठीचा मार्ग म्हणजे ज्ञानज्योती एज्युकेशन आहे. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हटलंय की सक्सेस कम्स विथ ज्ञानज्योती एज्युकेशन. परत एकदा तुम्हाला हे सांगतो आहे, एक मिनिट. याचा स्क्रीनशॉट तुम्ही परत एकदा घेऊन टाकू शकता सगळेजण. आणि आता या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. दिसतोय? याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऍड्रेस पासून सगळ्या गोष्टी परफेक्ट लक्षात राहतील. चलो, थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. काही तुम्ही जर गुगलचा फॉर्म भरला नसेल तर गुगलच्या फॉर्मची लिंक सुद्धा मी माझ्या नंबरवर तुम्हाला देईल, जर आता कोणाला मिळाली नसेल. पण आता आपल्याला थांबावं लागत आहे. पुढचे जे सेशन होणार आहे ते गुगलचा फॉर्म ज्यांनी भरलेला आहे त्यांना आपोआप त्याची लिंक पर्सनली जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट सगळ्यांना.